तर आता आपण हा क्वेश्चन बघूया अग्रेसिव्ह काउजवाला. तर हा क्वेश्चन आपण आधीही बघितला होता, पण यात एक हा त्याचा दुसरा व्हेरिएशन आहे. यात छोटासा चेंज आहे जो आपण एंडला बघू. आणि हा जो क्वेश्चन आहे असा वाला क्वेश्चन मोस्टली विचारला जातो, त्यामुळे हा इम्पॉर्टंट आहे. आणि त्यात आपण क्वेश्चन सिंपल आहे की आपल्याकडे समज की एक रूम सारखी आहे आणि त्या रूम मध्ये ह्या पोझिशन्स आहेत वन बाय वन. पहिली पोझिशन इथे आहे, त्याला लागून दुसरी आहे, त्याला लागून तिसरी, आणि असे वन बाय वन आहेत. आणि त्यामध्ये आपल्याला सांगितलंय की एक क्वेश्चन मध्ये दिलं असेल की एवढ्या एवढ्या काऊज आहेत. समज की या क्वेश्चन मध्ये सांगितलं 3 काऊज आहेत. मग समजा 3 काऊज आहेत, मग त्यांना आपल्याला बांधायचं आहे. मग आपण सिम्पली सांगू शकतो की एकाला इथं, दुसरी इथे, तिसरी इथे. आणि पण इथे क्वेश्चन मध्ये सांगितलंय की त्या अग्रेसिव्ह आहेत, म्हणजे त्या भांडखोर आहेत. त्यांना समजा असं लावलं, एक जवळ बांधलं, तर त्या भांडतील. म्हणून आपल्याला त्यांना बऱ्यापैकी डिस्टन्सवर बांधायचं, जेणेकरून त्या भांडणार नाही. तर मग आपण म्हणजे आपल्याला याचा डिफरन्स मेंटेन ठेवायचा आहे. मग आपण समजा जास्त विचार न करता आपण किंवा स्ट्रेट फॉरवर्ड गेलो विचार करायला, तर आपण काय बोलू शकतो की मे बी आपण डिफरन्स ने ठेवून बघू होतात का. तर आपण एक इथे ठेवली, डिफरन्स वन म्हणजे इथे वन आला तर इथे ठेवली, त्यानंतर पुढचा वन इथे आहे तर इथे ठेवली. कारण बघितलं की हा त्या ठेवू शकतो आपण. मग नंतर आपण पुढे गेलो आणि मग आपण डिफरन्सची व्हॅल्यू 2 आपण विचार केला की 2 डिफरन्सने ठेवू शकतो का. तर 1 ला इथे ठेवलं ॲज इट इज. त्यानंतर मग दुसरी म्हणजे 1 2 इथे, त्यानंतर 1 2 इथे. कारण बघितलं हा इथे आपण ठेवू शकतो अशा. त्यानंतर आपण 3 कडे गेलो सिमिलरली आणि मग बोललो 1 जी फर्स्ट आहे ती बाय डिफॉल्ट इथेच आहे. त्यानंतर मग दुसरी 1 2 3 मग इथे, आणि मग 1 2 3 तर इथे. मग आपण बघितलं हा ही पण आपण ठेवू शकतो. त्यानंतर मग आपण चौथीकडे गेलो की जर समजा आपण डिफरन्स 4 ठेवला तर 1 इथे, त्यानंतर 1 2 3 4 इथे, आणि नंतर 1 2. तर इथे 3 4 अवेलेबलच नाहीये किंवा एक्झिस्टच नाही करत. तर मग ते एक्झिस्टच नाही करत, मग आपण तिथे काय नाही करू शकत. म्हणजे हे जे आहे ते चुकीचं आहे, कारण आपण आपल्याला सांगितलंय की तिन्ही ज्या आहेत त्या बांधल्या पाहिजेत. आता असं नाही करू शकत की इथे समजा जागा उरली तर फक्त इथेच बांधून टाका. आपलं असं आहे की हिच्यामध्ये समजा डिफरन्स जो आहे तो 4 आहे, तर इथे यामध्ये पण 4च राहायला पाहिजे. असं पॉसिबल नाही की इथे 4 आणि इथे 2 असं नाही चालणार. त्यामुळे मग आपण इथे जे आन्सर आहे त्याच्या मागचं आहे, म्हणजे हे वाले येईल. कारण इथे काय आहे की पॉसिबल बघायला गेलं तर हे जे आहे ते पॉसिबल ही आहे, 3 डिफरन्स, आणि ते मॅक्सिमम पण आहे. कारण पॉसिबल तर हे पण आहे बरोबर, हे वाला पण पॉसिबल आहे, हे वाला पण आहे. पण हे जे डिफरन्स आहे ते कमी आहे. पण हे कसं आहे की डिफरन्स पण मॅक्सिमम आहे आणि पॉसिबल पण आहे. या दोन कंडिशन त्या हे होतात. तर आपण असंच डायरेक्ट कोडमध्ये जाऊया, असंच आपण स्ट्रेट फॉरवर्डने ट्राय करूया. डायरेक्ट कोडमध्ये न जाता आपण वन बाय वन ट्राय करूया. जसं की आता हे इथे वेक्टर आहे, आपण वेक्टर घेतला जेणेकरून त्याची आपल्याला सवय व्हावी, आणि मग वेक्टरचे हे पोझिशन समज दिले आहेत. 1 2 आणि त्यानंतर 3, त्यानंतर 4, त्यानंतर 5 6 आणि 7. तर हे आपण एन जो आहे तो आपल्याला नेहमी लागतो ते साईज. आणि वेक्टर म्हणजे एक्सप्लिसिटली साईज नसते, म्हणून आपण इथे लिहिलं की पोझिशन्स त्याचा नेम वेक्टर नेम डॉट साईज, आणि आपल्याला त्याची साईज भेटते. आणि हे क्वेश्चन मध्ये दिलंय की 3 काउज आहे. तर आपण इथे बोलतो की सर्वात आधी आपण काय बोललो की डिफरन्स आपण बोललो की 1. जेव्हा 1 असेल तेव्हा आपण काय ठरवलं की मे बी आपण असं करून बघू शकतो की जी काऊची पोझिशन आहे ती काय असू शकते की जो आपले पोझिशन्सचा वेक्टर आहे त्याचा पहिला. त्यानंतर पुढच्या वेळी आपण काय बोललो की आपण कारण डिफरन्स आपण 1 ठेवतोय, मग इथे आपण 1 ठेवू शकतो. त्यानंतर मग आपण इथे डिफरन्स 1 ठेवतोय, मग इथे 2 ठेवू शकतो. कारण आपण बोललो की पहिले 0 आला, नंतर हे, नंतर हे. आणि इथे आपण बघू शकतो की इथे हे 3 दिलंय क्वेश्चन मध्ये, म्हणून आपण 3 दिलं. समजा 5 असतं दुसऱ्या कोणत्या क्वेश्चन मध्ये तर हे चालणार नाही, त्याला 5 सेपरेट लिहावं लागतील. आणि असं सेपरेट आपण नाही लिहू शकत. म्हणजे आपल्याला हे कळलं की ही गोष्ट आहे ती ही रिपीट होते, हे वाला लाईन. मग रिपीट होते तर म्हणजे आपल्याला फॉर लूप लावावं लागेल. आणि आपण फॉर लूप पण लावू शकतो. आता मग प्रश्न पडतो की फॉर लूप नक्की लावायचं त्याचं काय असेल, कंडिशन्स काय असणार. तर इथे आपण बघू शकतो की इथे आपण हे याची फक्त व्हॅल्यू चेंज करतो. इथे समजा ही i0 होता, i1 झाला, i2 झाला. म्हणजे आपण ह्या पोझिशन्सचा जो आपला वेक्टर आहे त्यावर फॉर लूप लावू शकतो सिम्पली. मग त्याला आपण इथे सिम्पली लिहू शकतो की फॉर लूप लावला इंट i इक्वल टू 0, i लेस दॅन n, i प्लस प्लस. आणि मग नंतर आपण सिम्पली इथे हे लिहिलं आणि तिथे आपण हेच लिहू शकतो. आणि इथे i येईल, म्हणजे i ची व्हॅल्यू आधी 0 असेल,
त्यानंतर 1 होईल, त्यानंतर 2 होईल. तर मग एवढं झालं. मग आता आपण समजा इथपर्यंत आलो. जो हे वाला आपण वाटल्यास हे करू. आता आपण तेच करू का डीप आपला 1 होता. मग आता आपण पुढच्या वेळी आपण फक्त ट्राय करतोय म्हणजे ब्रूट फोर्सने, की एकदम आपण जसं मगाशी विचार केला तसं आपण फक्त ट्राय करून बघतो. तर इथे पण फॉर लूपच आहे, पण आधी आपण याला हे करून बघूया. समज की हे असं आहे, तर इथे आपल्याला काय हवंय 2 मध्ये, की पहिला 0 असेल, पुढचा जो आहे तो आपल्याला 1 नकोय. आपण काय बोलतो की जो डिफरन्स आहे तो असावा, म्हणजे पुढचा जो आहे तो आपण बोलतोय की आता हा 0 होता, तर हा 0 प्लस जो डिफरन्स 2 आहे तो पुढचा असावा, म्हणजे इथे आपल्याला 2 हवा आहे. त्यानंतर आपण इथे बोलतोय की जो पुढचा आहे तो हा 2 प्लस 2 जो आहे म्हणजे 4, तर इथे हा 4 असावा. आपण हे बोलतोय की पहिला 0 असेल, त्यानंतर 2 असेल, नंतर 4 असेल. मग समजा आपण ॲज इट इज याला उचलून इथे घेतलं, तर हे जे आहे ते ॲज इट इज तर नाही चालणार. कारण ते ॲज इट इज घेतलं तर इथे परत तेच येईल. पहिले 0 येईल, नंतर 1 येईल, नंतर 2 येईल. कारण हे आय प्लस प्लस होते बरोबर. पण आपण इथे काय बोलतोय की सगळ्या इथे आपण बोलतोय स्वतःहून की पुढची जी व्हॅल्यू आहे ती ही असावी. म्हणजे आपण याला असं हे करू शकतो आपण, की आपण असं बोलतोय की आपण आधीच सांगतोय की नेक्स्ट पोझिशन आहे ते आपण इथे आधीच बोलतोय त्याला, की जे नेक्स्ट पोझिशन आहे ते आपण इथे आधीच डिसाईड करतोय. बरोबर. ही नेक्स्ट पोझिशन आपण बोलतोय की 0 प्लस 2 असावी. त्यानंतर इथेही तेच आपण त्याला हे बोलतोय की इथे आपण सर्वात आधी आलो, इथे आपण याला सध्या इग्नोर करू. आपण आधी आलो, इथे आपण 0 ला ठेवलं. आता आपण काय बोललो की आता पुढचा जो आहे तो 2 चा डिफरन्स नाही, म्हणजे प्लस 2 असेल, जेव्हा त्याची व्हॅल्यू प्लस 2 होईल तेव्हा यावा, असं आपण बोलतोय. आणि मग नंतर तो आला की नंतर परत तेच बोलतोय की जेव्हा प्लस 2 होईल तेव्हा यावं. आणि सिमिलरली इथे हे बोलतोय. आणि इथे बघू शकतो की इथे आपण ही व्हॅल्यू चेंज करतोय दुसऱ्यावर, ऍक्च्युली 4. तर आपण इथे काय बोलतोय की ही याची काऊ पोझिशन 0 होती, त्यानंतर पुढची पोझिशन 0 प्लस 2 म्हणजे हे, आणि नंतर मग काऊ पोझिशन झाली 2. आता 2 झाले, मग 2 प्लस 2 म्हणजे हे जे आहे ते आपण बघायला गेलं तर आपण बोलतोय इथे की ही करंट पोझिशन जी आहे प्लस डिफरन्स. मग वाटल्यास आपण याला इथे लिहू शकतो की करंट पोझिशन जी आहे प्लस डिफरन्स जो आहे तो. मग सिमिलरली इथे पण लिहू शकतो की करंट पोझिशन. आता इथे काय बोललो आपण की काऊ पोझिशनची पहिली आपण 0 भरली, त्यानंतर नेक्स्ट पोझिशन आपण आधीच डिसाईड केली की नेक्स्ट पोझिशन आहे ती 0 प्लस 2 आहे. कारण फॉर लूपच्या भरोशावर लागलं तर फॉर लूप तर ॲज इट इज 0 1 2 असं देत जाईल. पण आपल्याला 0 1 2 नको हवं, आपल्याला आपण एक डिफरन्स मेंटेन करतोय. मग आपण म्हणजे आपण हे बोलतोय की जेव्हा जेव्हा त्या पोझिशनची व्हॅल्यू, जसं की इथे आपण हे लावलं होतं, तर इथे आपण बोलतोय की हे आपल्याला ॲज इट इज नको हवं आहे. आपल्याला जेव्हा ही पोझिशनची व्हॅल्यू आहे बरोबर, जसं की सुरुवातीला ती 0 होती, पण त्यानंतर ती आपण बोलतोय की जेव्हा ती 2 होईल, ही पूर्ण पोझिशनची ही नेक्स्ट पोझिशनची व्हॅल्यू, ही व्हॅल्यू की जेव्हा ही 2 होईल तेव्हा दे, कारण पुढच्या वेळीची व्हॅल्यू मला 2 हवी आहे. व 2 1 0 झाली, त्यानंतर मला 2 हवी आहे. म्हणजे आपण कंडिशन लावतोय एका प्रकारे. जसं की आपण वाटल्यास असं बघू शकतो की समजा इथे आपला I0 होता, I0 होता, त्यामध्ये हे सगळं होतं, त्यानंतर I1 झाला. पण आपण बोलतोय की जेव्हा I1 होत असेल तेव्हा मला ती व्हॅल्यू नकोय, पण मला कधी हवी, जेव्हा जी व्हॅल्यू जी 2 होऊन जाईल त्यावेळी हवी. म्हणजे आपण काही व्हॅल्यूज आपण फिल्टर करतोय, किंवा आपण असं बोलतोय की आपण कंडिशन बोलतोय की जेव्हा माझी कंडिशन सॅटिस्फाय होईल तेव्हाच इथे, म्हणजे आपण इथे आपल्याला कंडिशन लावावी लागेल की आमची एक कंडिशन आहे आणि ती कंडिशन जेव्हा सॅटिस्फाय होईल तेव्हाच दे. तर कंडिशन काय आहे की हे आपण नेक्स्ट पोझिशन हवी आहे. मग वाटल्यास आपण याला इथे लिहून घेऊया एकदा, नेक्स्ट पोझिशनवर याला, की हे असं असेल, याच्यात काहीतरी कंडिशन येईल, ते इथून असेल, आणि मग ते इफ आहे तो इथून आपला संपेल. वाटल्यास आपण याला थोडा स्पेस देऊया. हे आपण बोलतोय की हे पहिले हे आलं, त्यामध्ये आपण पोझिशन्स भरलं, त्यानंतर पुढची आहे ती जेव्हा पोझिशन होईल तेव्हा, म्हणजे आता हा इथे हा तर पोझिशन्सवर हे करतोय म्हणजे बरोबर. मग आपण काय बोलतो की जे पोझिशन्सची जी काही व्हॅल्यू आहे ती आय मध्ये आलेली असेल.
आणि कंडिशन काय आहे ती जेव्हा ती याच्या इक्वल होईल, नेक्स्ट पोझिशनच्या इक्वल होईल, तेव्हा ती व्हॅल्यू देईल. जसं की आपण इथे बोललो की आधी 0 होती, नंतर 0+2 हवी आहे. मग जेव्हा हे झालं तर तेव्हा ते पॉसिबल नव्हतं. मग जेव्हा हे झालं पॉसिबल, जेव्हा ही कंडिशन सॅटिस्फाय झाली, तेव्हा आपण त्याला घेतलं. म्हणजे आपण बोललो की जेव्हा ही कंडिशन सॅटिस्फाय होईल, तेव्हा मग पुढे जा आणि आता याला जी 0 होती त्यानंतर मग 2 येईल. मग 2 येईल आणि परत परत तसंच की जेव्हा 2 असेल मग तेव्हा याची व्हॅल्यू ही जी नेक्स्ट पोझिशनची 2+2 म्हणून ही होऊन जाईल की 4. ही 4 म्हणून सेट होईल. मग त्यानंतर जेव्हा हे वाला पार्ट जो आहे हा वाला जेव्हा 4 होईल तेव्हाच ते इथे येईल आणि मग इथे 0, 2 आणि शेवटचा 4 येईल आणि मग असं करून ते हे येतील. म्हणजे आपल्याला एक कंडिशन हवी होती. तर मग आपण हे कंडिशन लावून आपण घेतलंय. सिंपल होतं की आपण ऑल सगळ्या व्हॅल्यूज अलाउ न करता फक्त आपण नेक्स्ट पोझिशन आधीच ठरवली. कारण आपल्याला जेव्हा आपल्याला पहिली पोझिशन भेटली तेव्हा आपल्याला ठरलं की आपलं जो डिफरन्स आहे तो आपल्याला मेंटेन करायचा आहे. म्हणजे डिफरन्स मेंटेन करायची म्हणजे आपल्याला आधीच माहिती आहे की नेक्स्ट पोझिशन काय असेल. मग आपण इथे लिहून घेतलं की नेक्स्ट पोझिशन जी आहे ती काऊची करंट पोझिशन प्लस डिफरन्स. वाटल्यास आपण इथे याला लिहू शकतो की हा डिफरन्स आहे प्लस डिफरन्स म्हणजे ही नेक्स्ट पोझिशन झाली. आणि आपण बोलतोय की जेव्हा केव्हा ही नेक्स्ट पोझिशन इथे येईल मग पुढच्या वेळी जे आयच्या व्हॅल्यूज आहेत त्यांना आपण इथे कंडिशन लिहिली की जेव्हा ही होईल तेव्हा मग हे असेल. तर आपण आता इथपर्यंत लिहिलं. आता आपण बघू की हे आता 2 साठी तर झालं. मग आता पुढे होईल का आपण ते वाला बघूया. पुढे आता हे आपण जर हे थोडं कन्फ्युजिंग वाटलं असेल तर आपण वाटल्यास परत एकदा छोटंसं हे बघू शकतो की बघ सुरुवातीला आपण एनिवे पोझिशन्स जो आहे याची व्हॅल्यू सुरुवातीला 0 वाले 1 वाले असेल आणि म्हणजे जेव्हा सुरुवात होईल तेव्हा ते डिफरन्स जो काही आय ची व्हॅल्यू असेल पोझिशनची ती असेल. मग हे इथे सुरुवातीला व्हॅल्यू नाही. मग याला इनिशियलाइज करताना आपण पहिले हेच करणार इनिशियलाइज इथे कुठेतरी बाहेर जेव्हा आपण करू तेव्हा. तर समजा आता त्याला लिहायला नको म्हणून पण समजा आपण जेव्हा इनिशियलाइज करू, आता आपण टेम्पररीसाठी इथे करतोय, तेव्हा आपण याची ही व्हॅल्यू इनिशियलाइज करणार. पोझिशन्सची 0 वाली पहिली वाली. कारण सर्वात आधी तर हा 0 असेल बरोबर. मग ही 0 आहे जेणेकरून मग ही इनिशियलाइज केल्यावर सर्वात आधी हा वाला लूप जो आहे तो आपला हा होऊन जाईल. ही कंडिशन आहे सॅटिस्फाय होईल आणि मग सर्वात आधी जी व्हॅल्यू आहे पहिली व्हॅल्यू ती येऊन स्टोअर होऊन जाईल. मग ही सॅटिस्फाय व्हावी म्हणून आपण इनिशियलाइज करतानाच त्याला असं इनिशियलाइज करणार जेणेकरून सगळ्यात पहिल्यांदा सॅटिस्फाय आणि 0 होईल. आणि पुढच्या वेळी मग आपण इथे बोलतोय की 0+2 असावा. मग पुढच्या वेळी जेव्हा केव्हा ही 0+2 होईल तेव्हाच अलाउड होईल आणि तेव्हाच हे एक कंडिशन सॅटिस्फाय होईल आणि पुढे जाईल. मग पुढच्या वेळेचे हे केअर घेऊन जाईल म्हणून मग आपल्याला याचं टेन्शन नाही. मग त्यामुळे आपण हे जेव्हा इनिशियलाइज करू तेव्हा असं करू. आता मध्येच कन्फ्युजन नको म्हणून त्याला आपण सध्या उडवूया. तर हे झालं. आता हे आपण बघूया की हेच आपण डीप 3 साठी पण होतंय का की काही चेंजेस करावे लागतील. समजा आपण 2 झालं मग आपण 3 साठी जातोय. मग आपण 3 साठी गेलो तर आपण बघितलं की हां तसंच आहे. ते ॲज इट इज चालेल. मग आपण पुढे गेलो डीप 4 साठी आणि त्यात पण गेलो तर त्यात पण झालं. ते पण ॲज इट इज झालं. मग आता आपण बघितलं की इथे आपण बघितलं होतं डीप 1चं हे होतं, डीप 2चं हे होतं, डीप 3चं हे होतं आणि डीप 4चं हे होतं. तर आता आपण बघितलं की जेव्हा आपण इथे आलो आणि आपल्याला कळालं की ही जी व्हॅल्यू आहे डीप 4 ची चालणार नाही कारण हे पॉसिबल नाहीये. मग आपल्याला आधीची व्हॅल्यू आहे ती घ्यावी लागेल. पण जेव्हा आपण डीप करत करत पुढे गेलो तेव्हा आपण डीपची व्हॅल्यू चेंज केलेली होती. इथे येऊन 4 झालेली होती आणि ही व्हॅल्यू आपण कुठे सेव्ह नव्हती केलेली. म्हणून आपण ही यूज नाही करू शकत आता. जेव्हा आपण या इटरेशनला आहेत तेव्हा डीपची व्हॅल्यू आपल्याकडे 4 आहे बरोबर. आपण याची व्हॅल्यू स्टोअर नाहीये म्हणून आपल्याला ती स्टोअर करावी लागेल. मग आपण सिम्पली स्टोअर जर करायचे तर आपण असं बोलू शकतो की स्टोरेज करायचे आहे. तर मग ॲक्च्युली हे थोडं आपण हा चेंज केलंय तर तेच हे मध्ये पण डीप 1 मध्ये पण तो चेंज होईल बरोबर. आपण इथे स्टोअर करू शकतो यामध्ये की आपण जनरली जेव्हा बघ काही जेव्हा केव्हा आपले असे केस असते की आपला सिनारिओ असतो असा की आपल्याकडे एक व्हेरिएबल असतो आणि त्याची व्हॅल्यू इथे असते काहीतरी नंतर वाढते नंतर वाढते नंतर वाढते आणि आपल्याला पुढे गेल्यावर समजा आपल्याला आधीची व्हॅल्यू त्या व्हेरिएबलची यूज करायची असते तर आपण ती स्टोअर करून ठेवतो मॅक्स व्हेरिएबल. जनरली असं करतो की समजा डीप आहे तर आपण बोलतो की मॅक्स डीप आणि त्यामध्ये आपण त्याला स्टोअर करून ठेवतो डीपला जेणेकरून आपण पुढे जाऊन त्याला यूज करू शकतो. मग यालाच आपण उचलून हेच 1 साठी चालेल मग 2 साठी पण तोच चालेल बरोबर.
तेच मग 3 साठी पण तोवालाच लूप चालेल, 4 साठी सुद्धा तोवालाच लूप चालेल. मग आपण जर इथे बघितलं तर इथे डीपची व्हॅल्यू होती 1, मॅक्स डीपमध्ये पण 1च आली. इथे 2 होती, मग यात पण 2 आली. इथे 3 होती, यात पण 3च आली. नंतर 4 होती, तर इथे पण 4 घुसेल. पण आपल्याला इथे 4 नको हवे, आपल्याला हे हवंय. म्हणजे इथे आपल्याला इथे परत आपलं तेच होतं की आपलं आपल्याला परत आपण बोलतोय की आपल्याला काही प्रत्येक व्हॅल्यू नको आहे डीपची, काही सर्टन व्हॅल्यूज हव्यात. म्हणजे परत तेच की आपल्याला इथे कंडिशन लावायला का काहीतरी. आता कंडिशन काय असेल ते आपण बघूया. पण इथे हे तर कळालं की इथे आपल्याला कंडिशन लागेल. कारण आपल्याला कंडिशन नाही लावली तर मग प्रत्येक डिपची व्हॅल्यू घुसत जाईल, मग तर काय अर्थच नाही राहिला. आपल्याला इथे काही ना काही कंडिशन लावावी लागेल. मग काय कंडिशन लावावी लागेल ते आपण याच्यावरून ठरवूया. जसं की आपण इथे आलो होतो, सुरुवातीला इथे होतो. आपण काय बोललो की डीप 1 आहे, मग आपण इथे 1 घेतलं, हे घेतलं, हे घेतलं. आपण बोललो की ही जी व्हॅल्यू आहे ती पॉसिबल आहे. ती फायनल आहे की नाही माहित नाही, पण पॉसिबल आहे. त्यानंतर आपण पुढे डीपची व्हॅल्यू वाढवली, तर बोललो की हे होतं, हे होतं, हे होतं. तर हे फिट होतं इथे, यामध्ये हे बसतायत काउज. मग ही व्हॅल्यू पण पॉसिबल आहे. म्हणजे आपण जर नोटीस केलं तर आपण काय करतोय की आपण काउज बघतोय की त्या फिट होतात की नाही, किंवा त्या बसतात की नाही. म्हणजे आपण असं बोलू शकतो की आपण काउजला काउंट करतोय की काउंट 1, 2 आणि काउंट 3. आणि समजा 3 झाला आणि मी बघितलं की ते बसतंय, म्हणजे समजा आपला काउंट 3 होतोय, तर ते पॉसिबल आहे. सिमिलरली इथे काउंट 1, त्यानंतर काउंट 2, त्यानंतर काउंट 3. सिमिलरली इथे काउंट 1, काउंट 2 आणि काउंट 3. आणि 3 आहे काउंट झाला म्हणजे पॉसिबल आहे. त्यानंतर काउंट 1, त्यानंतर काउंट 2 आणि इथे काउंट आलाच नाही, कारण हे पॉसिबल नाही. मग आपण बोलू शकतो की जेव्हा काउंट जो आहे तो 3 आहे, तेव्हा ती व्हॅल्यू स्टोअर करून ठेवा. म्हणजे पहिल्यांदा काय होईल की ही व्हॅल्यू स्टोअर असेल, पुढच्या वेळी याचा पण काउंट 3 होईल, मग याची पण व्हॅल्यू स्टोअर होईल. आणि त्यानंतर मग पुढे गेल्यावर याचं पण व्हॅल्यू जी आहे ती 3 होईल, मग हा पण स्टोअर होईल. आणि पुढे जेव्हा जाईल तेव्हा याची व्हॅल्यू 3 नाही होणार, कारण हे अर्धवटच राहतं. मग त्यामुळे म्हणजे आपली व्हॅल्यू आहे ती ही व्हॅल्यू स्टोअर राहिलेली असेल, मग ती आपल्याला भेटून जाईल. आपण इथे बोलू शकतो की जो काउंट आहे तो जेव्हा आपला 3 म्हणजे टोटल काउंट्स या क्वेश्चनमध्ये जे आहे ते टोटल काउंटच्या इक्वल झालं तर हे. मग आता काउंट आहे, पण आपण काउंट जे आहे ते काउंट नाही केलं. आणि काउंट आपण कधी करतोय, जेव्हा आपण इथेच करतोय बरोबर, की जेव्हा आपण ही पोझिशन दिली त्याला, तेव्हा आपण काउंटला 1 केलं, त्यानंतर पुढच्या वेळी 1 केलं, हे केलं. मग आपण इथे पोझिशन आपण त्याला इथे येतोय बरं, ही काऊ पोझिशन. आपण त्याला इथे काउंट करू शकतो की जेव्हा काऊला पोझिशन भेटली तेव्हा आपण काउंटला इक्वल टू काउंट प्लस प्लस म्हणजेच काउंट प्लस 1 करू शकतो सिम्पली. तर हे आपण केलं, मग याच्याने काउंट वाढत वाढत जाईल आणि जर 3 झालं तर मग ते स्टोअर होईल. आणि म्हणजे इथे जे आधीचे 3 असेल 3 राहील. तर मग हे इथपर्यंत झालं गणित. मग आता जर आपण जर आता काउंट आपण बघतोय आणि समजा हे झालं आपलं सगळं येऊन काउंट सगळे जमले एकामागे एक. तर आता तो 3 तर होईलच. ठीक आहे, मग इथपर्यंत झालं. मग आता आपण बघितलं की हे बघायला गेलं तर आपलं जे ब्रूट फोर्स आहे ते झालेलं आहे. हे एवढंच आहे ब्रूट फोर्समध्ये. पण आपण हे हां, एक गोष्ट राहिली की आपण इथे बघितलं की आपण डीपसाठी 1 साठी बघितलं हे करून. तर हे डीप 1 साठी होतं, नंतर डीप 2 साठी, नंतर डीप 3 साठी. आणि बघितलं की डीप साठी फक्त डीप चेंज होते, बाकी हे ॲज इट इज सेम राहतं फॉरवालं पार्ट. मग फक्त जर डीपच चेंज होते तर आपण डीपसाठी मग परत परत रिपीट होते, म्हणजे आपण परत लूप लावू शकतो. कारण एनिवे ह्या गोष्टी रिपीटच होत आहेत. मग जर आपल्याला लूप लावायचा आहे तर आपण जेव्हा डीप 1 लिहिलंय तिथेच आपण हा अपडेटेड कोड आपण इथे ठेवणार. आणि आणि बोलणार की आता हे डीपसाठी एनिवे रिपीट होत आहे, मग आपण डीपसाठी पण लूप लावणार. फॉर लूप जो आपला आहे तो, की इथून चालू होईल फॉर लूप इंट डिफरन्स जो आहे तो इक्वल टू 0. आणि आता जर हे बघ, आता जो डिफरन्स जो आहे तो 0 लिहिला तरी काही चुकणार नाही, ते आन्सर बरोबरच येईल. पण आपण इथे बघितलंय की आपण जो डिफरन्स आहे तो आपण मिनिमम 1 ठेवतोय बरोबर, की हे इथून पहिली काऊ इथे ठेव. जर डिफरन्स 0 म्हणजे काय की तिन्ही काऊ एकाच ठिकाणी बनल्या, पण ते पॉसिबल नाहीये.
मग त्यामुळे आपण एक इथे बांधली, दुसरी आहे ती एकचा डिफरन्सने बांधली. मग वाटल्यास आपण याला 1 ने चालू करू शकतो. म्हणजे लॉजिकल राहील. 0 लिहिला तरी काही इश्यू नाही, ते चालेलच. मग नंतर डी लेस दॅन एन, लेस दॅन एन, आणि मग डी प्लस प्लस, कारण आपल्याला 1 बाय 1 वाढत जायचं बरोबर. डी आधी 1 होता, मग 2 होईल, 3 होईल, मग तो 1 बाय 1 वाढत जाईल. मग डी प्लस प्लसने तो 1 बाय 1 वाढत जाईल. आणि हे इथून मग पूर्ण कव्हर करून ते त्यावाला नंतरचा पार्ट आपला काही कामाचा नाही, म्हणून आपण तोडून टाकूया. कारण ते रिपीट होत आहे ना, आपण त्यासाठीच फॉर लूप लावलंय. मग तेच परत लिहिण्यात काय अर्थ नाही. आणि हे जो होता तो पूर्ण झाला. त्यानंतर मग आपला हा इथे चा जो आहे तो संपेल. मग आपण समजा इथपर्यंत बघितलं की आपण जरा याला समजा जवळ घेतलं, कॉम्पॅक्ट केलं असं थोडस, आणि समजा हा आला इथे, तर आपण बघू शकतो की हे वाला एवढं तर झालंय सगळं. हे इथपर्यंत किंवा आपण की ब्रोडकास्ट हे एवढं एवढं गणित येईल सगळं, आणि हे झालेलं आहे. पण इश्यू काय आहे की इश्यू टाइम कॉम्प्लेक्सिटीचा आहे, की इथे आपण बघतोय की याचा हा आतमध्ये एक बाहेर फॉर लूप आहे ज्याचं एन स्टेप्स असणार, आणि त्यामध्ये परत अजून एक फॉर लूप आहे, म्हणजे एन इंटू एन, एन स्क्वेअर होऊन जाईल. मग ते टाइम खूप जास्त होतोय. मग इंटरव्ह्यू तो ऍक्सेप्ट नाही करणार असं वाला सोल्युशन. मग त्यासाठी मग आपण काय करणार की त्याला इंटरव्ह्यू एक्सपेक्ट करेल की थोडं चांगलं वालं किंवा कमी टाइम कॉम्प्लेक्सिटी वालं सोल्युशन हवंय. तर मग आपण बघू शकतो की समजा हे आपलं हे आहे, आपल्याला माहिती आहे की हे तो आहे ते पूर्ण ते सिलेक्शन किंवा काउच आहे, हे तर काहीच चेंज होणार नाही. आपल्या ॲज इट इज राहील. मग त्यामुळे याचं तर काही टेन्शन नाही. तर हे आपलं समज की 90% काम तर हेच होतं आपलं. तर ते आपलं झालेलं आहे. तर त्यामुळे ती चांगली गोष्ट आहे. मग आता राहिलं की हे आता आपल्याला हे माहिती आहे की जेव्हा आपल्याकडे हे असं असतं, तेव्हा आपण काय करतो की हां, जेव्हा आपल्याकडे असे असतात की 1, 2, इथे आपण काय करतो की त्या डिफरन्सचं आपलं सेपरेट, जसं की आपण बघू शकतो की हे आपल्याकडे हे होतं. असं समज की आपल्याकडे हा डिफरन्सचा सेपरेट अरे होता. कुठे गेला? हां. डिफरन्सचा समज की सेपरेट आला होता. आपण काय करत होतो की डिफरन्स 1 घेत होतो, बघत होतो. त्यानंतर डिफरन्स 2 घेत होतो, बघत होतो. 3 घेत होतो, बघत होतो. 4 बघत होतो. असं ते, कारण की आपण 1 बाय 1 जात होतो, म्हणून आपण मग ते एन स्टेप्स लागत होते आपल्याला. कारण आपण प्रत्येक स्टेपला जात होतो. आणि आपल्याला आपण बघितलंय की जेव्हा आपण असं असतं आणि आपल्याला हे रिड्यूस करायचं असतं, की आपण 1 बाय 1 जाऊ नये आणि आपण याला रिड्यूस करावं हे एन कॉम्प्लेक्सिटीला, तेव्हा आपण बायनरी सर्च लावतो. तर आपण काय करतो की डिफरन्स जो आहे तो 1 बाय 1 न जाता आपण डायरेक्ट मिडवर उडी मारतो. आणि मग मिडवरून बघतो की पुढे जायचं की मागं जायचं. आता आपल्या ह्या कंडिशन असतात बरोबर, की आपण जे ते आपलं आपण ऍक्च्युली बायनरी सर्चच्या व्हिडिओमध्ये एकदम डिटेलमध्ये बघितलं होतं. आणि आपण तीच कन्सेप्ट ॲज इट इज उचलून लावणार आहे, की आपण सगळ्यात आधी मिडचं लिहिणार, की मिडचं आपल्याला भेटेल तो. त्यानंतर आपण ठरवणार की पुढे जायचं की मागं जायचं. मग आपण स्टेप बाय स्टेप जाऊया. पहिले मिडचं करून बघूया. तर जसं की आपण हे फॉर लूप आपण उडवणार, कारण ते काही कामाचं नाही. मग आपण इथे काय लिहिणार की आपलं आपण त्या व्हिडिओमध्ये आपण क्लिअरली सगळ्या गोष्टी लिहिल्या होत्या. मग त्या परत जर रिपीट केला तर नुसता टाइम वेस्ट होईल, म्हणून आपण रिपीट न करता आपण हे लिहू शकतो की आपण व्हाईल लूप लावतो त्याला. आणि मग त्यात आपण बोलतो की आपली जी असते ती स्टार्ट इंडेक्स असते बरोबर. आपण बोलतो की स्टार्ट इंडेक्स जी आहे ती, आता यात मी परत त्या सगळ्या गोष्टी रिपीट नाही करत कारण खूप जास्त वेळ जाईल, म्हणून तो व्हिडिओ जर नसेल बघितलेला तर तो बघ बाहेर सर्चवाला, त्या सगळ्या डिटेलमध्ये सांगितलंय. यात मग सांगत बसलो तर खूपच जास्त वेळ जाईल. एन इंडेक्स, आणि हे आपण असं लिहितो, आपली कंडिशन असते, आणि मग हे आपण इथून चालू करतो आणि तो लूप इथे बंद होईल, इथे बंद होतोय तो. तर मग आणि मग इथे आपण सगळ्यात पहिले काम काय असतं आपलं, की आपण मिड फाइंड करतो बरोबर. की आपण मिड असतो तो फाइंड करतो. आपण बोलतो की मिड इंडेक्स इक्वल टू, जे आपण आधी आपण याचं रिझन बघितलंय की हे आपण असं का लिहितो, याच फॉर्म मध्ये का लिहितो, ते आपण पूर्ण त्या व्हिडिओमध्ये त्याचं रिझन बघितलंय. अँड इंडेक्स मायनस स्टार्ट इंडेक्स बाय 2 असं असतं आपलं गणित.
इंडेक्स बाय 2, तर हे सगळं आपण त्यात बघितलं. तर आपण आता मिड काढला बरोबर. आता जर आपण याच्यावर थोडंसं हे करू, डिस्कस करूया की आपला मिड आहे. तर हा मिड नक्की काय आहे, की इथून आपण बघितलं तर मिड हे आहे. तर हे जर आपण बघितलं तर आधीचं काय होतं, आपला आधीचा हा पोझिशन्सचा ॲरे होता. आपल्याकडे पोझिशन्सचा ॲरे दिलेला होता. आणि आता आपण पोझिशन्स नाही बघत, आपण डिफरन्स बघतोय. आणि ह्या डिफरन्सचा ऍक्च्युली सेपरेट ॲरे कुठे नाही आहे आणि त्याची गरज पण नाही. कारण आपण डिफरन्स तर एनिवे 1 2 3 4 5 हा कन्झिक्युटिव्ह असेल बरोबर. कारण ते स्टॉल्सचा डिफरन्स आहे तो, किंवा पोझिशन्स आहे त्याचा डिफरन्स आहे. मग तो डिफरन्स एनिवे 1 2 3 हा एक ऑर्डरमध्येच असेल. मग त्याला सेपरेट ॲरे लिहिण्याचे काही अर्थच नाही, कारण आपल्याला माहितीच आहे की व्हॅल्यूज काय आहेत. आपण ॲरेमध्ये व्हॅल्यूज कधी स्टोअर करतो, जेव्हा आपल्याला व्हॅल्यूज माहित नाही. समज की इथे 10 आहे, मध्येच 15 आहे, मध्येच 100 आहे, मध्येच काहीतरी आहे, तेव्हा करतो. पण इथे आपल्याला माहितीच आहे की जर व्हॅल्यूज ज्या आहेत त्या ऑर्डरमध्ये आहेत, मग त्याला स्टोअर करण्यात काही अर्थच नाही. आपण त्याला कधीही व्हॅल्यूज घेऊ शकतो की इथे 1 आहे, इथे 2 आहे, इथे 5च असणार आहे, इथे कुठे 7च असणार आहे, ते आपल्याला माहिती आहे. मग त्यामुळे आपण याला सेपरेटली ठेवणार नाही. पण इथे नोटीस करण्याची गोष्ट ही आहे की हा डिफरन्सचा आपण ॲज अ ॲरे कन्सिडर करतोय. आपण एक्सप्लिसिटली कुठे लिहिण्याची आपल्याला काहीच गरज नाही. पण आपण इमॅजिन करण्यासाठी सेपरेटली ॲरे इमॅजिन करतोय. आणि बोलतोय की जेव्हा आपण मिडला उडी मारू तेव्हा आपण 4 असेल डिफरन्स. म्हणजे आपण बोलतोय की जो मिड आहे तोच डिफरन्स आहे. मग आपण इथे बोलू शकतो की जो डिफरन्स आहे तो ही मिड इंडेक्स आहे तीच आहे बरोबर. आणि इथे आपण हा आहे. आपण वाटल्यास परत एकदा बघू की आपण काय बोलतो की हा डिफरन्सचा आपला ॲरे आहे. आणि आपण या सर्वात आधी आधी कसं जायचो की आधी डिफरन्स 1 2 3 असं जायचो. पण आता आपण बोलतो की बायनरी सर्च वाला अप्लाय करूया आणि डायरेक्ट मध्ये उडी मारूया. मध्ये उडी मारली मग मिड आला हा. आणि जो मिड आहे तो आपण तो काय आहे, तो नथिंग बट डिफरन्स आहे. म्हणून आपण त्याला डिफरन्स बोलूया. आणि वाटल्यास तर आपण इथे ही इंडेक्स नाही आहे, हे मिडची व्हॅल्यू आहे बरोबर. मग आपण वाटल्यास त्याला बोलू शकतो की आपण इंडेक्स सोडू शकतो. जर इंडेक्स ठेवला तर कन्फ्युजन होऊ शकतं. म्हणून आपण बोलणार की ह्या इंडेक्स नाही आहेत, ह्या मिडच्या व्हॅल्यूज आहेत किंवा डिफरन्सच्या व्हॅल्यूज आहेत. हे स्टार्ट वगैरे ह्या ज्या आहेत त्या डिफरन्सच्या व्हॅल्यूज आहेत. ह्या मग त्यामुळे आपण बोलणार की हे तेच आहे, फक्त आपण इंडेक्सवाला पार्ट उडवला, कारण ह्या ज्या आहेत त्या इंडेक्स नाही आहेत, या डिफरन्सच्या ॲरेच्या व्हॅल्यू आहेत. म्हणून मग मिड जेव्हा काढला खेळला तेव्हा हा आहे. मग आता हे तर आलं. मग आता समज आपण मिडवर उडी मारली इथे, मग आता पुढची स्टेप काय, की आपल्याला बघायचं आहे की आपल्याला यावर फोकस करायचं आहे की यावर फोकस करायचं आहे, हे आपलं होतं बरोबर. मग आता आपण ठरवणार की आपण नक्की कसं काय करणार. तर त्यासाठी मे बी आपण हां, तर सगळ्यात आधी कंडिशन की आपण समजा 4 वर उडी मारली. समज की आपल्याकडे हे डिफरन्सेस आहेत आणि आपण याचा मिड काढला. समज की मिड आपला 4 आला. सध्यापरी समज की मिड आपला 4 आला. मग आपण मिड 4 काढला. मग नंतर आपण जो आपला डिफरन्स पण आपण तोच ठेवला बरोबर. आपण मग काय करणार की डिफरन्स 4 आहे. मग आपण जे आपलं पोझिशन जाण्याचे आहे ते लॉजिक आपले बाय डिफॉल्ट हे मिड आलं. हे लॉजिक रन होईल आपलं. याच्यात काही चेंज करण्याची गरज नाही. हे रन होईल म्हणजे नक्की काय होईल की आपण बोलतोय की पहिला इथे ठेवला आपण आणि दुसरा 4चा, कारण की डिफरन्स 4 आहे, मग 1 2 3 4 इथे इथे. आणि मग नंतर पुढचा जो आहे तो 4 सोडून, पण तो येत नाहीये, म्हणजे तो पॉसिबल नाहीये. म्हणजे आपल्याला कळालं की हे पॉसिबल नाही, म्हणजे आपल्याला आता डिफरन्सचे आधीचे डिफरन्स छोटेवाले डिफरन्स घ्यावे लागतील बरोबर. कारण जर 4 पॉसिबल नाहीये म्हणजे पुढच्या तर अजिबातच नसणार आहे. म्हणजे आपल्याला यावर फोकस करायचा आहे. मग ते कंडिशन काय लिहायची, तर आपण मागाच्या वेळी कंडिशन काय लिहिली होती, आपण काउंटची लिहिली होती बरोबर. इथे पण आपण तेच करतोय की हे बघ, इथे आपण काउंट करतोय की हा काउंट आहे, नंतर हा काउंट आहे, आणि हा काउंट जो आहे तो 3 झाला नाही, म्हणजे तो इनकम्प्लीट राहिला. मग आपण बोलू शकतो की समजा काउंट जो आहे तो लेस दॅन आहे 3 पेक्षा, तर मग फोकस करा यावर. तर जी आपली कंडिशन आहे ते आपण पहिलं स्टेप होती डिफरन्स काय हे करणे, मिड फाइंड करणे. आणि दुसरी स्टेपकडे आता जाऊया. हे जे आहे ते व्हाईलचं आहे. तर आपलं हे इथून व्हाईल चालू झालं आहे आणि तो इथपर्यंत आहे, इथपर्यंत. आणि त्यामध्ये आपली कंडिशन टाकतो की इफ जो आपला काउंट आहे तो समजा लेस दॅन आहे टोटल काउच. तो लेस आहे म्हणजे काय की सगळ्या काउच कव्हर नाही झालेल्या. ह्या काउंट जो आहे तो आपला कमी राहिला, म्हणजे ह्या काउच जे आहे ते आपण कव्हर नाही केलेल्या. म्हणजे आपल्याला
इथून यावर आता फोकस करावा लागेल. आणि आपण त्यात बघितलं होतं व्हिडिओमध्ये की यावर फोकस करायचं म्हणजे काय, की समजा आपला हा आहे, आधी आपण फुल एरियावर फोकस करत होतो. हा वाला नाही वाटतं, पुढचा वाला. आधी आपण फुल एरियावर फोकस करत होतो, म्हणजे आपला स्टार्ट हा होता, एंड हा होता. आता आपल्याला फक्त यावर फोकस करायचा, म्हणजे काय करावं लागेल की आपला स्टार्ट जो आहे तो इथे येईल ॲज इट इज, आणि एंड जो आहे तो इथून उचलून आपल्याला इथे ठेवावा लागेल, इथे म्हणजे मिड -1. तर आपण तेच स्क्रीन आहे इथे, की समजा हा लेस आहे, तर मग जो आपला स्टार्ट आहे त्याला आपण करणार मिड -1. हे झालं. मग आता सिमिलरली मग दुसरी कंडिशन आपली ह्याच्यासाठी असणार बरोबर, की इफ काउंट आता ग्रेटर दॅन साठी असेल, आणि तू गेस केला असेलच की काय असणार. तर तेच आता हे आपल्याला माहिती आहे बायनरी सर्च मध्ये काय होतं ते, की एकदा स्टार्ट साठी असतं, एकदा एंड साठी असतं. आणि ते आपण इथे बघू पण शकतो, की समजा आपलं हे होतं, हे वालंच आपला इथे डिफरन्स काय होता, 1 होता. आणि आपण बघितलं की हां, तर इथे आपण हे नोटीस करू शकतो, की इथे इथे काउंट आपण बोलू शकतो, की काउंट तर 3 होतंय बरोबर. पण इथे आपण बघितलंय, की आपण फक्त आपल्या सोयीसाठी म्हणून आपण 3 वर आल्यानंतर आपण सोडून दिलं होतं. पण ते फॉर लूप तर तो चालत होता बरोबर. इथे आपण बघू शकतो, की आपण काउंटचा जो आहे, हे फॉर लूप आपण लावलंय. आणि आपलं वाटल्यास सध्या पुरतं याला इग्नोर कर, आणि याला पण इग्नोर कर वाटल्यास. आपण काय करत होतो, की आपण बोलत होतो की आपला फॉर लूप होता, जो चालत होता पोझिशनसाठी, आणि काउंट 1 बाय 1 वाढत होते. आणि आपलं 3 झालं की आपण फक्त त्याला यामध्ये स्टोअर करत होतो, की 3 झालं की मॅक्स डिफ म्हणून त्याला स्टोअर करा. पण जर कारण की हा आय वाढत होता, मग ते पुढे जात असणारच ना, कारण ते पुढे 3 वर जाऊन थांबणार नव्हतं. इथपर्यंत आपण आलो होतो, आणि आपला काउंट 3 आला, आपण फक्त त्याला स्टोअर केलं, आणि मग आपण काय नाही केलं. पण तो फॉर लूप होता, तो इथून इथपर्यंत शेवटी जाणार होताच, कारण आपण आय 0 to n लिहिलं होतं. मग जर तो पुढे पण जाणार, मग हे ते अजून काउंट वाढेलच इथे. मग काउंट 3 वरून 4 होईल, 5 होईल, 6 होईल, 7 होईल. सिमिलरली जेव्हा हे असेल तेव्हा काउंट 1, काउंट 2, काउंट 3 आणि काउंट 4 इथे इथे आपण टाकलेला नव्हता. पण समजा इथे फॉर लूप कारण की झाला होता, मग इथे गेल्यावर तो काउंट 4 झाला असता. म्हणजे ही केस कोणती वाली होती, की जर आपण याला हे केलं, तर आपण ही काउंट जो होता तो ग्रेटर होत होता बरोबर. की समजा आपण ही वाली केस आपल्याला आली, की काउंट समजा जास्त झाला, तर आपलं हे आलं, की समजा आता हे वालं, तर ही केस आहे. डिफरन्स आपला आपला हा 1 होता, आणि आपल्याला कळालं की यामध्ये काउंट जो आहे तो जास्त होतोय, कारण हा फॉर लूप आहे तर तो जास्त झाला. मग तर आपण बोलू शकतो की जर जास्त होतोय, मग आपल्याला आता डिफरन्स 1 होता, आपल्याला पुढच्या पार्टवर फोकस करायचा बरोबर. कारण हा 1 वाला तर गेला निघून, मग आपल्याला पुढच्यावर फोकस करायचा आहे. तर मग पुढच्यावर फोकस करायचं म्हणजे एंड तो ॲज इट इज इथे राहील, आणि स्टार्टला आपल्याला इथून इथे प्लॉट व्हायला लागेल. म्हणजे आपला हा, सॉरी, जो आपला ॲक्च्युली इथे हे झालं का, इथे हे ॲक्च्युली इथे एंड होतं नाही का. थोडं हे कन्फ्युजनमध्ये हे लिहिलं मी. हे बघ, परत एकदा आपलं हे होतं, आपली ही केस आलेली होती. सगळ्यात आधी ही केस होती, की आपले 4 होते, आणि त्यात आपला काउंट जो आहे तो पूर्ण नव्हता झालेला. कारण इथे आपण जर 4चा डिफरन्स घेतला तर एक इथे आला, एक इथे आला, आणि इथे येत नाही, म्हणजे काउंट आपला पूर्ण नाही झाला. आपण काय बोललो, की समजा जो आपला काउंट आहे, जो काउंट समजा सर्वात आधी समजा कमी आहे टोटल काउंटपेक्षा, इथे हा 2च आहे, जो 3 पेक्षा कमी आहे. तर आपण काय बोललो, की जो 3 आहे, म्हणजे हा आधी आपला यावर फोकस होता, आणि आता आपला मिड आला हा, आणि हा आता 4 आहे. आता 4 वर होत नाहीये, म्हणजे आपल्याला यावर फोकस करायचा आहे. यावर फोकस करायचं म्हणजे स्टार्ट तर इथेच राहील, फक्त एंडला उचलून इथे आणला तो, इथे म्हणजे एंड इज मिड -1. तर इथे होतं ते एंडचं होतं, चुकून ते दुसरं लिहिलं होतं, तर मिड -1. आणि सिमिलरली आपण बघितलं, की समजा काउंट जो आहे तो आपला हा होतोय, कमी राहतोय. काउंट आता इथे 3 होतं, त्यानंतर हे वाढत गेला, काउंट 3 पासून 4, 5 सगळे झाले. मग काउंट तुमचा यापेक्षा जास्त आहे, तर मग जास्त आहे म्हणजे तिथे हे आहे बरोबर, की पुढेही ठेवलं जाऊ शकतं. म्हणजे इथून आपल्याला क्लिअरली समजतं, की त्याला थोडं थोडं पुढेही सरकवलं जाऊ शकतं, कारण इथे काउंट रिकाम आहे ना, या जागा रिकाम आहेत. म्हणजे जर आपल्याला पुढे सरकवायचं आहे, म्हणजे आपल्याला याला पुढे न्यावं लागेल, म्हणजे आपलं ही वाली केस आली ती.
ही वाली केस की आपलं स्टार्ट आणि एंड हे होतं, आपला स्टार्ट यावर होता, एंड इथे होता, आणि आता आपल्याला मिड जर समजा इथे आता इथे वन नाही आहे पण समज की इथे वन होता आपला मिड, आणि आपल्याला कळालं की मिड वर नाही, वन पेक्षा पण पुढे ऑप्शन्स आहेत. मग आपण काय करणार की एंड तर इथेच राहील, फक्त स्टार्टला उचलून इथे आणणार. तर स्टार्टला आपण इथे आणलं, मग तेच की इथे आपण बोलणार की हा जो स्टार्ट आहे तो मिड प्लस वन. हे आपण ऑलरेडी डिटेलमध्ये बघितलेले त्याच्या व्हिडिओमध्ये, बाहेर सर्चच्या व्हिडिओमध्ये. तर हे झालं. आता आता तर बऱ्यापैकी काम झालेलंच आहे. आता आपण इथे एक आपण बायनरी सर्च मध्ये काय बघतो की एक असते आपली लेस दॅन वाली कंडिशन, एक असते ग्रेटर दॅन, आणि अजून एक असते की इक्वल टू वाली. बरोबर की समजा इफ आपला काउंट आहे तो इक्वल झाला टोटल काउंट, तर तेव्हा नक्की काय करायचं ते आपल्याला बघावं लागेल, की त्यावेळेस नक्की करावं तर करावं काय. तर आपण त्यासाठी पण आपल्याकडे एक केस आहे, किंवा आपण यातच बघू शकतो. त्यासाठी आपल्याकडे एक केस आहे ऍक्च्युली, पण त्या केसकडे जाण्याआधी आपल्याला एक क्वेश्चनचं एक अजून एक क्वेश्चन मधलं एक इम्पॉर्टंट गोष्ट बघावी लागेल. तर हे असं आहे की मग आतापर्यंत आपण क्वेश्चन मध्ये काय बघितलं होतं की जे पोझिशन्स आहेत ते 1 2 3 4 5 अशा आहेत. पण क्वेश्चन मध्ये बोलतात की आम्ही पोझिशन अशाही देऊ शकतो की 1 2 3 4 5 6 आणि डायरेक्ट 10 20 30. याचा अर्थ काय की ह्या 1 to 30 सगळ्या पॉसिबल आहेत. म्हणजे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 सगळ्या सगळ्या पॉसिबल आहेत. पण काही कारणामुळे 7 8 ज्या आहेत त्या सध्या अवेलेबल नाही आहेत. त्या एक्झिस्ट करतात पण त्या अवेलेबल नाही. 7 8 9 अवेलेबल नाही. त्यानंतर इथून 11 पासून 19 पर्यंत सध्या त्या अवेलेबल नाही आहेत. त्या एक्झिस्ट करतात पण अवेलेबल नाही आहेत. म्हणजे ते बोलतात की जर तुम्हाला बांधायचे आहेत तर तुम्ही फक्त काऊज या ठिकाणी बांधू शकता. जे 7 8 9 आहेत त्या आहेत पण तिथे तुम्ही बांधू नाही शकत, असं आपल्याला क्वेश्चन मध्ये सांगितलं गेलंय. मग अशा केसमध्ये आपल्याला काय करावं, तर ते आपण बघू शकतो की पहिली गोष्ट तर समजा अशी केस आहे, तर कशी केस आहे तर आपल्याला नक्की काय काय चेंजेस होऊ शकतात तर ते आपण बघू शकतो की कोडमध्ये काही चेंजेस होतील का. तर हा, तर ते आपण बघूया की काही चेंजेस होतील का. समजा आपण इथे आपण बघूया, समज की वन नंतर डायरेक्ट टू होतं, किंवा 3 होतं, त्यानंतर 9 होतं, त्यानंतर 10 20 10 होतं, आणि नंतर समज डायरेक्ट 20 होतं. मग इथे इथे काय बोलले ते की इथे जे ते सगळे अवेलेबल आहेत पण बांधू नाही शकत. मग आपण इथे समजा पहिल्यापासून आपण बघितलं, आपण सर्वात आधी डिफरन्स वनचं ट्राय करणार, बोलणार की वनचं इथे आहे, आणि जे समज टू वाला आहे इथे, तर आपण काय बोलणार की दुसरा जो आहे तो इथे 2 + 1. हा, समज की आपण इझी व्हावं म्हणून मी हे ठेवतो. हा, आपल्यासाठी गोष्ट इझी राहाव्या म्हणून मी हे ठेवतोय की समज की पहिले आपला मोठं गडबडच होऊन जाईल म्हणलं, वन, त्यानंतर इथे हा टू. हा, ठीक आहे. आता सर्वात आधी आपला डिफरन्स वन असणार. आपण ट्राय करताना कसं करतो की आपण डिफरन्स वनला बघतो की इथे वन असेल तर एक इथे राहील, दुसरा सिम्पली इथे राहील, आणि तिसरा सिम्पली इथे राहील. हे झालं. पुढच्या वेळी आपण काय बोलतो की आता डिफरन्स आपल्याला वाढवायचा आहे. मग आपण बोलतो की पहिला इथे राहील, नंतर दुसरा जो आहे तो आपण इथे ठेवतो, त्यानंतर आपण बोलतो की तिसरा जो आहे तो वाटल्यास आपण इथे करू शकतो की आपण काय बोलतो की पहिला 0 वर राहील, त्यानंतर आपण बोलतो की पहिला त्यानंतर 0 + 2 ची आपण बोलतो की 0 + 2 म्हणजे इथे आला पाहिजे, आणि त्यानंतर आपण काय बोलतो की 0 + 2 म्हणजे 4 आला पाहिजे, इथे 4 आला पाहिजे. पण इथे हे 4 नाही आहे, तर 10 आहे. मग अशा वेळी ते क्वेश्चन मध्ये काय बोलतात की समजा इथे 4 अवेलेबल नाहीये, तर तुम्ही त्याच्यानंतर जो कोणता असेल त्यावर बांधा. कारण आपलं क्वेश्चनचं एम काय आहे की त्या काऊला जास्तीत जास्त लांब बांधावं. मग समजा 4 अवेलेबल नाहीये, तर मग जो अवेलेबल आहे त्यावर बांधा. कारण 4 जो आहे तो एक्झिस्ट करतो पण तो अवेलेबल नाहीये काही कारणामुळे, मग त्याला 10 वर बांधा. मग पण आपलं कोडमध्ये एक छोटंसं चेंज करावं लागेल. आपण इथे काय बोलतोय की जी नेक्स्ट पोझिशन आहे याच्यानुसार आपली नेक्स्ट पोझिशन काय आली होती, समजा हा 2 आहे, तर 2 + 2 म्हणजे ही डिफरन्स आला होता. बरोबर आहे. आपण इथे बोललो होतो की नेक्स्ट पोझिशन जी आहे ती 2 + 2 असावी, 2 + 2 डिफरन्स असावी 4.
आणि आपण बोलतोय की जेव्हा ते 4 असेल, इथे आपण क्लिअरली बोलतोय की जेव्हा ते इक्वल टू असेल तेव्हाच बांधा. पण इथे तर 4 अवेलेबलच नाहीये. आणि क्वेश्चनमध्ये बोलतात की समजा 4 अवेलेबल नाही, मग त्यापेक्षा जो मोठा आहे त्यावर बांधा. म्हणजे इथे आपल्याला छोटासा चेंज करायचा. इथे आपल्याला बोलायला लागेल की 4 किंवा मोठा. म्हणजे ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू. जर 4 भेटला तर 4 वर बांधा आणि जर 4 नसेल तर त्यापेक्षा जो मोठा असेल त्यावर बांधा. आणि फक्त ग्रेटर दॅन हे हे सिम्पली हे आहे की आपल्याला फक्त एवढा चेंज करावा लागेल यामध्ये. तर हे त्याचं होतं. मग ह्या फक्त चेंज राहिला, बाकी सगळं ॲज इट इज राहील, काही टेन्शन नाही. मग आता आपण बघूया आपली जी इक्वल टू वाली केस. हे वालं झालं. आता आपण आपली इक्वल टू वाली केस म्हणजे आपण ही लेस दॅन वाली बघितली केस, त्यानंतर ग्रेटर दॅन वाली बघितली, त्यानंतर इक्वल टू वाली. तर आता इक्वल टू वाली मध्ये नक्की होईल काय? तर इक्वल टू वाली मध्ये काय होईल की समज की हे असं आहे आणि समज की यामध्ये मिड आला 4. सध्या मिड 4 नाही आहेत, पण समज की आपल्याकडे हा डिफरन्स हे पोझिशन्स आहेत आणि समज की आपला डिफरन्सचा ॲरे जो आहे तो 1 2 3 4 5 6 त्यामध्ये सगळं येणार बरोबर, कारण ते डिफरन्स आहे. डिफरन्समध्ये सगळं येणार कारण आपण डिफरन्सचा आपण वन बाय वन जातो कारण पोझिशन्स आणि डिफरन्सचा सेपरेट असतो ॲरे. पोझिशन्स कारण डिफरन्स आपण काय बोलतोय की डिफरन्स कोणकोणत्या पॉसिबल आहे आणि हे इथे त्या सगळ्या व्हॅल्यूज पॉसिबल आहेत, फक्त त्या अवेलेबल नाही आहेत. म्हणून जर डिफरन्स असेल तर आपल्या एनिवे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 सगळे येतील. पण त्या सध्या तो इम्पॉर्टंट नाहीये. मुद्दा एवढाच आहे की समज की आपलं डिफरन्स जो आला तर मिड आला आपला 4. आपण मिड कॅल्क्युलेट करतोय. समज आपला मिड आला 4. मग मिड 4 आला, मग आपण काय करणार की पहिला एलिमेंट इथे प्रिंट ठेवणार, सॉरी पहिली काऊ इथे ठेवणार, दुसरी काऊ 1 प्लस 4 म्हणजे 1 2 3 4 इथे ठेवणार आणि त्यानंतरची मग परत 5 प्लस 4 10, सॉरी 5 प्लस 4 9, 9 असणार आणि मग ते 9 आहे पण 9 इथे नाहीये, मग 9 आहे मग 9 पेक्षा मोठा हा 10. तर इथे आपण ठेवणार त्याला. त्या गाईला इथेही ठेवलं जाऊ शकतं, इथेही, त्याचा काही इश्यू नाही. ऍक्च्युली त्याशी आपल्याला घेणं देणंच नाही. इथे राहिला तर इथे, तर इथे किंवा पुढे आपल्याला डिफरन्सही घेणं देणं आहे. जर डिफरन्स हा 4 आहे तर ओके, तर मग इथे ठेवलं. मग इथे काय झालं आपलं, इथे बघितलं तर आपली काउज जे आहे ते काउंट आणि काउज इक्वल झाले या केसमध्ये बरोबर. ही वाली आपली केस की काउंट जे आहे ते इक्वल झालं. मग आता आपल्याला बघायचं आहे की काउंट इक्वल झाल्यावर मग पुढे जायचं की मागे जायचं की अजून काय करायचं. मग पहिले मागे व्हायला बघू. समजा काउंट इक्वल झालाय, डिफरन्स 4 होता आणि इक्वल झालाय. मग समजा डिफरन्स 4 आहे तो ऑलरेडी मोठा आहे, मग आपण इकडे जाण्यात तर काही अर्थच नाही. कारण मग डिफरन्स आपल्याला 4 भेटलाय म्हणजे आपल्याला आपल्याला बघायचं आहे की मॅक्स मॅक्स टू मॅक्स जो जेवढा मॅक्सिमम तेवढा बरा. मग आपण इकडे जर गेलो तर आपल्याला छोटाच भेटेल डिफरन्स, मग इकडे जाण्यात काही अर्थ नाही. मग क्रॉस केला आपण. मग आता आपण ठरवू की पुढे जायचं की नाही जायचं. मग समजा आपण 4 वरून आपल्याला मेन आपलं एम काय आहे, डिफरन्स वाढवणे. मग जर आपण 4च्या पुढे गेलो तर आपल्याला 5 डिफरन्स भेटेल. मग पुढे जायचं का, तर आपण बघूया तर पुढे जाऊन काही फायदा होतो का. तर समजा आपण डिफरन्स आता 5 ठरवला की 5, मग पहिला एलिमेंट ॲज इट इज पहिली काऊ इथे येईल. त्यानंतर मग पुढची काऊ कुठे 5 सोडून मग 1 2 3 4 5 इथे येईल. त्यानंतर मग 6 प्लस 5 11. तर मग समजा आपण 11चं हे झालं, मग इथे 10 वर तर नाही येणार कारण 11 पाहिजे ना, मग 10 वर नाही येणार. मग पुढे जाईन 20 आलं. मग 11 जे आहे ते 20 पेक्षा छोटा आहे किंवा 20 आहे तो 11 पेक्षा मोठा आहे, मग इथे आपण ठेवू शकतो. कारण डिफरन्स जो आहे तो 5 हे होतोय, होतोय बरोबर. मग त्या किंवा जास्त होतोय मग तो चालेल कारण जो 11 वाला सध्या एक्झिस्ट करतोय पण तो अवेलेबल नाहीये. मग अवेलेबल नाही, मग आपण त्याला पुढच्या अर्थ बांधणार, मग इथे बांधणार. मग इथे आपण नोटीस काय केलं की जेव्हा आपलं 4 होता तेव्हा काउंट जो आहे तो इक्वल झाला होता. पण मग तरीही आपल्याला पुढे जावं लागेल कारण पुढे पॉसिबल आहे की आपल्याला पुढे जाऊन चांगली व्हॅल्यू भेटेल. कारण आपल्याला आपण बघितलं की इथे पुढे गेल्यावर आपल्याला 5 व्हॅल्यू भेटली म्हणजे डिफरंट मॅक्सिमम भेटला. मग इथे आपल्याला हेच की समजा हे आहे तर आपल्याला इथे पण पुढे जावं लागेल आणि पुढे जाण्यासाठी सेम कंडिशन बरोबर, कारण इथे पण आपण पुढे जात होतो. मग समजा आपण वाटल्यास याला असं करू शकतो की याला हे असं ठेवू शकतो की याला बोलू शकतो की लेस दॅन इक्वल टू. हे जर लिहिलं तर याला लिहिण्याची गरज नाही पडणार. पण काही टेन्शन नाही, आपण हेही ठेवू शकतो तेही ठेवू शकतो, काही फरक नाही पडत. जरी दोन्ही ठेवल्या कंडिशन तरी काही टेन्शन नाही. तर आता समज की 99% काम झालेलं आहे आपलं, की आपण ऑलमोस्ट सगळंच केलेलं आहे की आपण बायनर सगळ्यात आधी तर आपण हे सगळं लॉजिक लावलं ते मागे पुढे करण्याचं. त्यानंतर आपण व्हाईल लावलं बायनरी सर्चसाठी. त्यानंतर आपण हे अच्छा हे मिडसाठी लावलं होतं.
मिड फाइंड केलं त्यानंतर मग आपण हे वालं कंडिशन लेस दॅन ग्रेटर दॅन आणि काउंट इक्वल टू वाली हे झालं आणि हे झालं 90% काम 99% काम झालेलं आहे. आता छोट्या छोट्या गोष्टी उरलेल्या आहेत. तर छोट्या छोट्या गोष्टी काय की ते इनिशियलायझेशन वगैरे की याची व्हॅल्यू काय त्याची व्हॅल्यू काय इनिशियलाइज काय करायचं कुठं करायचं. तर सुरुवातीपासूनच सुरू करू आपण एकदमच स्टार्ट पासूनच सुरू करू त्या व्हॅल्यूज ठेवायला. समजा आपण पुढे गेलो तर स्टार्ट आणि एंड तर आपण जो आपला स्टार्ट आहे तर आपण नेहमी स्टार्ट का ठेवतो की सुरुवात आपण 0 पासून करतो मग स्टार्ट आपण 0 ठेवतो बरोबर कारण इथे स्टार्ट जो आहे तो कम्पेअर होतोय म्हणून त्याची काहीतरी व्हॅल्यू ठेवावी लागेल नाहीतर जर इथे काहीच व्हॅल्यू नाही ठेवली असं लिहून सोडून दिलं तर ते बोलेल की इथे तर व्हॅल्यूच नाही मी इथे कम्पॅरिझन कोणाची करतोय मग ते एरर देईल म्हणून आपल्याला इथे व्हॅल्यू द्यावी लागेल की 0. त्यानंतर मग आता एंडची व्हॅल्यू काय ठेवावी तर हां आता इथे परत प्रश्न पडतो की एंडची व्हॅल्यू काय ठेवावी तर एंडची व्हॅल्यू जर आपण ठेवायला गेलो तर मग आपण बघू शकतो की आपल्याकडे हा ॲरे आहे. सगळ्यात पहिले मनात काय येईल की एन ठेवू शकतो सिम्पली n-1 जनरली आपण ठेवतो ती मग n-1 जे आहे ते चालणार आहे का ते आपण बघूया. तर आपण इथेच बघू शकतो समजा आपला हा ॲरे असता छोटासा आणि n-1 n काय आहे इंडेक्स आहे. मग समजा इंडेक्स आहे हा 0 आहे इंडेक्स त्याची 1 आहे याची आहे ती 2 आहे याची आहे ती 3 आहे. समजा आपण हे ठेवलं आणि हे एंड जो आहे तो n-1 म्हणजे तो 3 असेल तर मग हे एंड कशासाठी आहे तो डिफरन्ससाठी आहे बरोबर हे डिफरन्स हे जे आहे ते आपण डिफरन्ससाठी लूप लिहिलं आहे की हे डिफरन्स 0 पासून एंड पर्यंत जाईल म्हणजे हे सध्यापुरती तरी हा 0 पासून जो आपलं हे आहे ते 0 पासून हे लूप जे आहे ते आपलं 0 पासून 3 पर्यंत जाते म्हणजे हे आपण कशासाठी लिहिलं डिफरन्ससाठी लिहिलंय. मग इथंच आपण करून बघूया की समजा आपला डिफरन्स सर्वात आधी आहे 0 ॲक्च्युली हे 0 लिहिलं तर हे परत ॲक्च्युली हे 0 येणार नाही कारण डिफरन्स तेच म्हणजे 0 येणार नाही पण 0 ठेवला तरी काही इश्यू नाही काही म्हणजे कारण 0 मध्ये तर एनिवे ते तिथं राहील म्हणून काही इश्यू नाही. समज 0 आला तो लॉजिकली यायला नको पण तरी पण समजा आपण लिहिलं एवढा काही फरक नाही पडत त्याने कारण ते त्याने काही फरक पडतच नाही. पण समजा आपण आला तर पहिले तिन्ही इथे येतील मग ते तिन्ही एकाच ठिकाणी येतील मग ते पॉसिबल आहे. पुढच्या वेळी मग डिफरन्स आपला आहे तो स्टारची व्हॅल्यू वाढेल बरोबर कारण आपण हे पुढे जातोय मग समज की पुढे जाऊन 1 झाली 1 नाही होणार पण समज की 1 झाली मग आपण इथे ठेवणार पुढचा 1 आहे म्हणून इथे ठेवणार आणि मग नंतर काय बोलणार आपण त्याला की ॲक्च्युली ना इथे समज की 30 आहे हां आता आपण बोललो की हे इथे आहे हा 1 आहे डिफरन्स आहे इथे 1 आहे हा इथे ठेवला आणि त्याच्यानंतर 2 वर यायला पाहिजे पण 2 अवेलेबल नाही आहे मग आपण त्याला 10 वर ठेवणार. मग हे आपला डिफरन्स जो आहे तो 1 झाला. मग पुढच्या वेळी डिफरन्सची व्हॅल्यू काय आहे 2 आहे. मग हे ट्राय करेल की बाबा इथे ठेवलं हे वाला उडवलं हे वाला इथे ठेवलं पुढचं आहे तो 2 वर ठेवायचा त्याला मग त्याला 2 वर तर भेटणार नाही कारण 2 इथे अवेलेबल नाही मग तो 2 चा 10 वर ठेवेल आणि त्यानंतरचा मग 2 ची हे करून मग इथे 10 प्लस 2 12 होईल पण 12 पण नाही मग तो इथे जाईल आणि 30 वर ठेवेल. याला वाटल्यास आपण वर लिहूया ही त्याची इंडेक्स आहे बरं का त्यावर ही त्याची इंडेक्स आहे. हम्म. तर हे झालं मग आता पुढे ही 2 होतं कारण हे 0 to 3 जाते ना आपल्याकडे मग 2 वरनं मग 3 झालं आता 3 झाल्यावर काय होईल कसं काय की इथे आपलं होतं परत मग आपण पहिला इथे येईल त्यानंतर 3 वर होईल मग इथे 1 तर नाही मग 3 शोधत जाईल मग 3 तर नाही भेटला मग 10 वर ठेवलं आणि त्यानंतर मग 10 नंतर मग 10 प्लस 3 13 आणि मग नंतर इथे ठेवलं. आता हे 3 पर्यंत झालं आणि मग नंतर हे 3 पर्यंत जातं बरोबर जर आपण एंडला n-1 ठेवलं म्हणजे एंड आहे तो 3 असेल मग तो 3 पर्यंत जाईल आणि मग बोलेल की ठीक आहे 3च आहे फायनल मग 3 फायनल होऊन जाईल तो बोलेल की बाबा
जो डिफरन्स आहे मॅक्स डिफरन्स, तो आपला मस्तपैकी बोलेल की 3 आहे. कारण 3च्या पुढे काहीच नाही जायला ना. पण समजा आपण बघितलं की खरंच याचं 3 येतोय का, तर आपण इथे बघू शकतो की आपण 3च्या पुढेही जाऊन व्हॅल्यू बघू शकतो. मॅक्सिमम 3 नंतर समजा 4 असेल तरी पण तेच होईल की इथे समजा हे आहे 4चं सोडून मग इथे 4 तर भेटला नाही, मग चौथा तो इथे 10 वर येईल आणि मग इथे हा इथे जाईल. तिसरी काऊ इथे राहील. सिमिलरली हे कितीपर्यंत जाईल तर हे 10 पर्यंत जाईल की पहिली इथे 0 वर राहील, त्यानंतर 0 प्लस 10, तर बरोबर इथे येतं, इथे बसलं आणि 10 प्लस 10 20, पण 20 पेक्षा मोठा 30 आहे. मग बघायला गेलं तर हे याचं आन्सर यायला पाहिजे 10, कारण हे याचा मॅक्स डिफरन्स 10 आहे. पण आन्सर येत आहे काय, आन्सर आपण 3 येत आहे. मग त्यामुळे ते चुकीचं आहे. मग मग इथे आपण हे n-1 नाही ठेवू शकत. मग काय ठेवायचं, आता समजा आपण जनरली इथे लास्ट व्हॅल्यू ठेवतो बरोबर, मग इथे लास्ट इंडेक्स नाही ठेवू शकत, म्हणजे लास्ट व्हॅल्यू म्हणजे काय, याची लास्ट व्हॅल्यू ठेवायची. मग हे सिम्पली उचलून याला ठेवायचं, म्हणजे n-10 ठेवण्यापेक्षा पोझिशन्स ऑफ n-, म्हणजे याची व्हॅल्यू जी आहे ती 30 होईल. 30 पर्यंत जाईल रेंज, म्हणजे आधी 0 पासून 3 पर्यंत जायची, 0 पासून 30 पर्यंत जाईल आणि 30 मध्ये हा 10 कव्हर होईल. म्हणजे 10 आला का तो 10 आपला येऊन स्टोअर होऊन जाईल आणि 10 नंतर मग ते किंवा 11 12 होऊ दे, काही फरक नाही पडत, कारण ते एनिवे रन होत राहील. पण आपला मॅक्स तर 10, मॅक्स जो आहे तो आपला 10 स्टोअर झालेला असेल. त्यानंतर हे 11 12 जो आहे तो डिफरन्स वाढत जाईल, डिफरन्स आहे तो 13 14 होत जाईल, पण आपला मॅक्स मध्ये हा 10 स्टोअर झालेला असेल. त्यामुळे आपल्याला त्याच्याने फायदा होऊन जाईल. म्हणून मग आपला जो एंड आहे तो आपल्याला हा ठेवायचा आहे, पोझिशन्सचा शेवटचा एलिमेंट. मग तो ठेवला जेणेकरून आपली रेंज होईल. मग आता हे झालं. आता हे स्टार्ट वर बघितलं, एंड बघितलं, आणि मिड जो आहे त्याला पण आपल्याला इथे इनिशियलाइज करावं लागेल. इनिशियलाइज इथे मिडची व्हॅल्यू लिहिले तरी काही फरक नाही पडत, कारण एनिवे मिड आपण इथे कॅल्क्युलेट करतोय बरोबर. जी काही व्हॅल्यू आहे ती याची कॅल्क्युलेट होऊन त्याच्यामध्ये स्टोअर होईल. त्याचा काही फरक नाही पडत. त्याचा हा डीप राहिला, तर डीपला पण असं तिथे लिहावं लागेल की डीप. त्यानंतर मग पुढे जाऊ. डीपचं पण सेम, इथे व्हॅल्यू एनिवे मिड येणार आहे, मग त्याला व्हॅल्यू देण्याची काही अर्थ नाही. त्यानंतर हा तर पोझिशनचा आपला वेक्टर आहे. त्यानंतर हे नेक्स्ट पोझिशन, हे पण आपल्याला इनिशियलाइज करावं लागेल. मग आपण इथे लिहिणार की नेक्स्ट पोझिशन, त्याची व्हॅल्यू बघ इथे हे आहे ते कम्पेअर करत आहे बरोबर. इथे तर आपण इथे काही व्हॅल्यूज नाही दिली, तर ते बोलेल की इथे कम्पेअर काय करताय. आणि आपण आधी बघितलं होतं की याची व्हॅल्यू जी आहे ती ही ठेवावी लागेल. कारण पहिल्या केसमध्ये जेव्हा तो पहिल्या केसमध्ये लेस दॅन इक्वल टू चेक करतोय बरोबर, मग पहिल्या केसमध्ये ही व्हॅल्यू असायला हवी, तेव्हाच ती कंडिशन फुलफिल होईल. आपण बघितलं होतं की जेव्हा हे 0 होतं, 0 जेव्हा होतं पोझिशन्सवाला, किंवा जो आपला ॲरे आहे होता तो 0 आपल्याला द्यायचा होता सर्वात आधी. आपल्याला सर्वात आधी इथे काही कुठे काही असलं तरी आपल्याला पहिला एलिमेंट आहे तो हा द्यायचा आहे, पोझिशन 0 वाला. मग त्याला आपल्याला पोझिशन 0 ठेवावी लागेल, कारण नेक्स्ट पोझिशन म्हणजे सर्वात आधी विचारतोय आपण, चालू व्हायच्या आधीच आपण विचारतोय की नेक्स्ट पोझिशन काय आहे. तर नेक्स्ट पोझिशन तर बाय डिफॉल्टच असेल ना प्रत्येक वेळी, म्हणून मग नेक्स्ट पोझिशन जे आहे ती सुरुवातीला असेल ती पोझिशनचा पहिला, म्हणजे आपला हा पोझिशन्स मधला जो पहिला आहे तो, कारण बाय डिफॉल्ट तोच राहील पहिला. एनिवे आपण तेच ठेवणार. तर तो झाला. त्यानंतर मग आपण काऊ पोझिशन याला एनिवे हे जे आहे ते इथे कॅल्क्युलेट होत आहे, मग त्याला आपल्याला व्हॅल्यू द्यायची फक्त हे करावं लागेल, लिहावं लागेल, त्याला त्याची व्हॅल्यू देण्याची काही गरज नाही पडणार. डिक्लेअर फक्त करावं लागेल, इनिशियलाइज करण्याची गरज नाही पडणार. तर हे झालं. त्यानंतर आपण पुढे जाऊन बघू की इथे काउंट आहे, तर काउंटचं पण इथे काउंट इक्वल टू काउंट प्लस 1 होतंय, म्हणजे काउंटची काहीतरी इनिशियल व्हॅल्यू द्यावी लागेल, नाही तर ते विचारेल की इथे +1 करताय पण याची व्हॅल्यूच नाही, तर काय +1 करू. म्हणून आपल्याला इथे लिहावं लागेल की इंट काउंट. हे फक्त मी जागा नाही म्हणून नवीनच लिहितोय, एकातच आपण लिहू शकलो असतो. तर काउंट 0 आपण लिहिलं. त्यानंतर मग आपण पुढे गेलो, काउंट झालं, नेक्स्ट पोझिशन झालं, हे झालं, हे झालं. मॅक्स डिप ज्याला आहे ते आपण लिहावं लागेल, आणि याच्यामध्ये आपण डिपची व्हॅल्यू भरतोय त्यामुळे मग त्याला व्हॅल्यू दिली नाही तरी चालते. मॅक्स डिप इथपर्यंत झालं. आता मोस्टली सगळं झालं असतं. काउंट झालं, एंड झालाय, मिड झालाय, हे झालं, हे झालं, हे झालं, हे झालं. आता एक लास्ट, एकदम लास्ट छोटीशी गोष्ट राहिली, एकदम छोटीशी, ऑलमोस्ट झालंय, सगळा कोड झालेलाच आहे, फक्त छोटीशी गोष्ट राहिली की
आता आपला हा काउंट आपण हे ते इथे लिहिलं बरोबर, काउंट 0. तर त्याच्याकडे आपल्या एकदा नजर मारूया. तर त्याचं हे आपलं ह्याच्याकडे घेऊया, आपलं हातीचं. हे बघ. तर आता आपण इनिशियलाइज ह्या कोड आपला असं रन होईल की हे वेक्टर वगैरे हे सगळं गणित झालं. त्यानंतर आपण पुढे गेलो आणि आपण बोललो की इथपर्यंत आला विषय. त्यानंतर मग हां, आता मध्ये येईल आणि हे स्टार्ट चालू होईल आणि हे डिफरन्स आहे तो आपला चालू होईल. सर्वात आधी डिफरन्स असेल काही असो, पण समज की डिफरन्स आपला 1 होता. मग आपला काउंट काय आहे ते काउंट 1, काउंट 2, काउंट 3. त्यानंतर पुढच्या इटरेशनमध्ये इथे काउंट आपला आपण एक्सपेक्ट करतो की इथे 0 पासून परत चालू व्हावं बरोबर. इथे आल्यावर मग आपण काउंट +1 झाल्यावर तो 1 होईल, नंतर 2 होईल, नंतर 3 होईल. पण जर आपण हे असं बाहेर लिहिलं काउंट 0 इकडे इकडे लिहून सोडून दिलं, तर मग काय होईल की इथे बघ, इथे काय होईल की इथे काउंट 1 असणं होईल, इथे पहिले 0 असेल 1 2 3. आता जो 3 आहे तर पुढे तो 3च कंटिन्यू होईल. इथे मग 3 + 1 4 होईल, 5 होईल आणि इथे 6 होईल. पण हे चुकीचं आहे. आपल्याला असं आहे की प्रत्येक इटरेशन मध्ये काउंट 0नेच चालू व्हावं. जसं की इथे 0ने चालू झालं, मग आपण इथे आपण लिहिलंय 0, काउंट इक्वल टू 0. मग हे 0ने चालू झालं. त्यानंतर मग आपण हे झालं 3. त्यानंतर आता ही पुढची इटरेशन आहे, तिथे पण आपण आपल्याला एक्सपेक्ट करतो की इथून 0 पासून चालू होईल आणि इथे 1 होईल. म्हणजे त्यामुळे मग आपण इथे काय करणार की याला इथं न लिहिता आपल्याला काउंट 0 जे आहे ते इथेही म्हणजे इथे एकदा लिहावं लागेल की हे डिफरन्स चेंज जेव्हा होईल, कारण आपण इथे बघितलं जेव्हा आपला डिफरन्स 1 होता तेव्हा इथे त्याचा 0 होता आणि डिफरन्स 1चं जे इटरेशन कम्प्लीट झालं की त्यानंतर परत काउंट 0 व्हावा. हे डिफरन्सचं जे आहे हे व्हाईल आहे ते डिफरन्ससाठी आहे. मग हे पूर्ण इटरेशन एक कम्प्लीट झालं की मग परत काउंटची व्हॅल्यू जी आहे ती 1 व्हावी हे आपण एक्सपेक्ट करतोय. 0 व्हावी. कारण आपण परत पहिल्यापासून काउंट करतोय ना. समज इथपर्यंत झाले, मग आता आपण आता इथून काउंट करतोय, मग इथून आपण एक्सपेक्ट करतो की ते 0 असेल जेणेकरून आपण काउंट करू. पण मग काउंट 0ला इथेही लिहावं लागेल. वाटल्यास आपण इथे असं लिहू शकतो किंवा याला आपण इथून ओढून ठेवू शकतो पूर्णच्या पूर्ण आणि इथे लिहू शकतो की इंट डायरेक्ट. हे दोन्ही चालतील, इथे लिहा काही फरक नाही पडत. म्हणजे इथे काउंट 0 इथे परत काउंट 0 लिहिण्यापेक्षा इथे डायरेक्ट आपण लिहू शकतो, त्याने काही फरक नाही पडत इथे लिहिला तरी. दोन्ही दोन्ही ऑप्शन्स जे आहेत ते. तर आपण असं जरी लिहिलं की इथे पण काउंट लिहिलं आहे त्यानंतर परत लिहिलं तरी पण काही इश्यू नाही. तर आता काउंटचं जसं आपण बघितलं की काउंटचं हे इथेही लिहू शकतो आणि वरही लिहू शकतो, याचं काही नाही. तर मग सिमिलरली आता आपण काउंटचं झालं होतं तसंच आपल्याला आपण बघितलं होतं की काउंट इथे का लागतं, कारण आपण जे आपण काउंट करत होतो इथे हे होत नाही हे पण हां, तर जे आपण काउंट करत होतो तर ते जे काउंटवाला आपलं आहे तर ते जेणेकरून आपलं इथून पहिलं झालं त्यानंतर मग इथे येऊन मग आपण काउंट करत होतो. सिमिलरली जर आपण बघितलं की पोझिशन वालं हे वाला पार्ट आहे, काऊची पोझिशन वालं की कोणता वाला जो आहे तो हा नेक्स्ट पोझिशन वाला बरोबर, इथे हा वाला जो पार्ट आहे नेक्स्ट पोझिशन वाला, आपण काय बोलतो की प्रत्येक वेळी आपण पहिलीच झिरो येते बरोबर. जसं की काउंट पण आपण इथे जेव्हा ही इटरेशन झाली पुढच्या वेळी आपण काउंट 0 करतोय, रिसेट करतोय. सिमिलरली याचंही आपण रिसेट करतोय ना, कारण पहिली पोझिशन फर्स्ट पोझिशन ही आहे, मग हे पण आपण रिसेट करतोय. मग सिमिलरली आपण हे जे इथे लिहिलंय ते आपल्याला इथे जर लिहिलं तर आपण परत ते इथे लिहावं लागेल, कारण ते जसं की काउंट आपण रिसेट करतो तसं आपल्याला हेही रिसेट करावं लागेल. मग हे वाटल्यास परत परत नुसतं लिहून हे करण्यापेक्षा आपण इथून त्याला उडवू शकतो. काउंटला पण आपण इथून उडवू शकतो आणि फक्त इथं दोन्ही लिहून ठेवू शकतो की इंट हे आणि त्यानंतर हे असं हे काउंट 0 आणि हे याच्यासाठी की आपण जेव्हा दुसऱ्या इटरेशन पहिली इटरेशन झाली ते सगळं झालं ना गणित. आता पुढच्या इटरेशन जेव्हा आपण इथून सुरू करतो आपण याला एक्सपेक्ट करतो की सुरुवातीला काउंट 0 असेल आणि ही पोझिशन आहे तीही पहिली असेल बाय डिफॉल्ट, म्हणून मग आपण फर्स्ट पोझिशनसाठी हे आणलं. हे झालं. आता फक्त लास्ट शेवटचं एक राहिलंय आणि ते म्हणजे एवढं की क्वेश्चनमध्ये सांगायचं की आता हे होतं आपलं. तर समजा आपण याला हे केलं तर 3 4
आणि फायदा हे समज की हे सॉर्टेड अरेमध्येच आपण घेतलं बरोबर. पण क्वेश्चनमध्ये असंही बोललेत की असे गरजेचं नाहीये की हे सॉर्टेड अरेमध्ये असेलच. आणि त्यामुळे मग आपण हे करू शकतो. काय ते हे असंही उलट सॉर्ट हे असू शकतो. असं की हे 5 आहे. मध्येच कुठेतरी 1-2 लिहिलंय, मध्येच 1 लिहिलंय, मध्येच परत 4 लिहिलं, मध्येच 3 लिहून टाकलं. तर असंही ॲरे येऊ शकतो. जर आपण आपला आधीचाच ॲरे कंटिन्यू करायचं झालं, तर आधी आपलं 7 पर्यंत होता बरोबर. मग 7 आणि 6. तर असं उलट-सुलट ही ॲरे असू शकतो. मग आपण आपलं हे कोड आहे पूर्ण, हे पूर्ण बायनरी सर्चचं लॉजिक चालतं त्याच्यावर की सॉर्टेड ॲरे असला पाहिजे बरोबर. मग हे जर आपण असं तर हे चालणार नाही. आणि मग म्हणून मग इथे आपल्याला तेच की आपल्या सगळं आता ते आपल्याला तो सॉर्ट करावा लागेल. आणि इथे वेक्टरचं हे येतं, वेक्टरची जे ॲडव्हान्टेज आहे तो येतो की आपण एका लाईनमध्ये सॉर्ट करू शकतो. हे आपण वेक्टरच्या इंट्रोडक्टरी व्हिडिओमध्ये क्लिअरली बघितलं होतं की सॉर्ट कसं करायचं आहे ते आणि ते का किंवा या सगळ्या गोष्टी. आता परत जर रिपीट करेन तर टाइम वेस्ट होईल म्हणून मग खूप जास्त टाइम जाईल म्हणून ते सांगत नाही. पण काय झालंय तर हे जे आहे ते आपण हे असं लिहितो की चल बिगिन आणि नंतर इथे लिहितो कॉमा आणि एंड, पोझिशन एंड. तर याबद्दल मी डिटेलमध्ये आपण वेक्टरच्या व्हिडिओमध्ये डिस्कस केलं होतं ते बघितलं असेल. आणि तिथे हे पण बोललं होतं की कारण आपलं हे सॉर्ट आहे तर मग जे आपण सॉर्ट आहे ते अल्गोरिदम आहे बरोबर. मग जर ते अल्गोरिदम आहे त्यासाठी आपल्याला लिहावं लागतं की हे इन्क्लूड अल्गोरिदम, त्यासाठी हे लिहावं लागतं. मग हे लिहिल्यानंतर ते रन होईल, सिम्पली रन होईल कोड. आता आपण एकदा बघून घेऊया पूर्ण कुठे काय ठेवलं असेल तर हे पोझिशन्स, त्यानंतर हे इथे सॉर्ट होईल एवढा. म्हणजे एकदा की सॉर्ट झाला की मग आपला कोड ॲज रन होईल. पण काही जर गडबड असेल कुठे सेमिकोलॉन वगैरे किंवा सिंटॅक्स एरर तर ते आपण चेक करूया. त्यानंतर हे काउंट पोझिशन किंवा आपलं जे आहे ते त्यासाठी हे मॅक्सवाला इथे येईल, ही वाली कंडिशन आणि हे, आणि शेवटी आपण हे सी आउटला मॅक्स करूया. मॅक्स जो आपला डिफरन्स आहे मॅक्सिमम तो हे करूया. आता बघू यामध्ये हे आपलं हे वालंच एक्झाम्पल आहे. हे वालंच फक्त ते रिव्हर्स केलं तर याचं आन्सर आपल्याला माहिती आहे. याचं आन्सर 3 आहे. 4 येणार, 3 आहे ते यायला पाहिजे. तर आपण रन करून बघूया त्याला आधी. हां, तर 3 आलेलं आहे. तर समजा आपण याच्यात जसं की आपण बघितलं की हे इथे 4, इथे 2 कमी पडत. समजा आपण 2 ॲड केले, समज 8 आणि 9 तर 4 येतं का? तर 4 येते. तर हे उलट-सुलट सगळ्या कोडसाठी चालतं. आणि हाच की असं हे पोट्ट होतं. तर आपण तेच आपण हे सिम्पली बायनरी सर्चवालं केलंय. तर सिम्पलच कोड, म्हणजे एवढं पण कठीण नव्हतं. आपण जर बघितलं तर आपण माहिती आहे की आपल्याला सर्वात आधी आपलं मेन आपलं हे होतं मेन गणित, की ते हे वालं गणित बरोबर की इथे डिफरन्स डिफरन्स वाढवत जाय, डिफरन्स आपल्याला हे करायचं होतं. हे करत जायचं होतं आणि काउंट ठेवायचं होतं. आणि त्यात आपण एकदम डिटेल कुठे गेलो, एकदम डिटेलमध्ये आपण इथे बघितलेलं होतं हे. अरे हां, ह्याच्यात आपण कसं होतं इथे, आणि हेच मेन त्याचं होतं. बोलू शकतो की हा त्याचा हार्ट होता. बाकी सगळं एकदम नंतर बायनरी सर्च आपलं आहे ते आपल्याला माहितीच आहे. हेच आपल्याला मेन होतं आणि आपण ते डिटेलमध्ये बघितलंय. आणि तेच की हे झालं त्यानंतर मग ऑलरेडी हे बायनरी सर्चचं जे आपलं सिम्पल होतं ते की बायनरी सर्चमध्ये हे आल्यानंतर आपण मिड काढला, त्यानंतर मग ते आपल्या कंडिशन्स काउंट लेस दॅन, काउंट ग्रेटर दॅन, काउंट इक्वल टू, आणि शेवटी आपण प्रिंट करू. तर हेच तर हेच ठीक आहे. आज बाकीच्या नंतर बघू. बाय.